औरंगजेबाने जेव्हा दख्खन जिंकण्यासाठी पूर्ण सैन्य दख्खनेत उतरवलं होतं त्यावेळी काय झालं होतं? औरंगजेब म्हणाला, चला किल्ला जिंकायला सुरुवात करा. पहिला कुठला किल्ला जिंकायचा? तर सगळ्यात सोपा होता रामशेज किल्ला. खूप छोटा होता. म्हणाला ठीक आहे, चला आपण रामशेज किल्ल्यापासून सुरुवात करू, कारण त्याला एक एक गड किल्ले छत्रपती संभाजी महाराजांचे जिंकायचे होते. सुरुवात केली रामशेज किल्ल्यापासून. कोण जिंकणार हा रामशेज किल्ला? तर एक सरदार म्हणाला, कोण? शाहबुद्दीन खान. मी जिंकणार, छोटासाच आहे. औरंगजेब म्हणाला, किती वेळ लागेल जिंकायला? शाहबुद्दीन खान गर्विष्ठ होता. म्हणाला, हे काय, सकाळी गेलो आणि दुपारी आलो, लगेच तुमच्या समोर सादर करतो. गेला शाहबुद्दीन खान, 15,000चं सैन्य घेतलं. 15,000चं सैन्य घेतलं. गड किल्ल्यावर होतं 300चं फक्त. 300च मावळे होते. गड होता खूप छोटासा. चढाई करायला सुरुवात केली. अर्ध्यापर्यंत आला. मावळ्याने काय हल्ला केला नाही. अरे मावळे हल्ला का नाही करत आहेत? त्याला वाटलं मराठी घाबरले. गेला अर्ध्यापर्यंत. मराठ्यांनी गोफण दगड जे काय दिसेल तर दगडी गोळा करून ठेवली होती. सगळी दगडी अंगावर टाकली त्यांची. सगळी दगडी अंगावर टाकली. चिरडले सगळे. गेला. असे 2 ते 3 महिने गेले. प्रत्येक वेळी असंच व्हायचं. त्याच्यानंतर त्याचा सरदार होता महाबत खान. महाबत खान होता हा तोफखाना. तोफखान्यात तरबेज होता. जबरदस्त अँगल लावायचा. तो म्हणाला, चला मी सगळे बाजूला वा, चला चलो हवा आणि दो पिक्चर हात लावला. तयारी केली. किल्ल्याच्या चारी बाजून तोफखाने लावले. आलं. शाहबुद्दीनं वाटलं आजची रात्री काढली की तोफखाना लावला की सगळा बुरुज ढासळेल आणि उद्याला किल्ला ताब्यात येईल. झोपले. त्या रात्री सगळे निवांत झोपले. रात्री वर्ण मराठे आले. कापाकापी सुरू झाली. वर्ण मराठे आले आणि सगळ्या छावणीमध्ये धुमाकूळ घातला आणि परत पळून गेले. काय झालं काय? शाहबुद्दीन खान म्हणतो, झालं काय? मराठे आले. कुठून आले? गडावरून आले. कुठे गेले? माहितच नाही. ठीक आहे, उद्या सकाळी बघू आपण काय करायचं ते. दिवस उजळला. तोफखाने लावले सगळ्या. हे अँगल लावले तोफखान्याचे. पेटवायला घेतला तोफखाना. पेटवायला घेतला. एक एक तोफ पेटवायला घेतली. मराठ्यांनी वरून तोफ गोळे टाकायला सुरुवात केली. चारी बाजूनी मराठ्यांनी तोफ गोळे टाकायला सुरुवात केली. शाहबुद्दीन खान म्हणतो, अरे त्यांच्याकडे तोफा नव्हत्या ना, तोफा कुठून आणल्यात? मराठ्यांनी चांबड्याचा आणि लाकडाचा तोफखाना बनवला. कोण बनवला? महाबत खान. बरं ठीक आहे, गोळे कुठून आणले? त्यांच्याकडे तोफखाना नव्हता, गोळे पण नव्हते. मग एवढ्या एका रात्री त्यांनी गोळे कुठून आणले? महाबत खान म्हणतो, काला तरी छापा कशाला घातला होता? काला तरी छापा घालूनच गोळे घेऊन गेले ते, आणि तेच गोळे आपल्यावर पडतायत. 1 वर्ष उलटलं, 2 वर्ष उलटलं. हा छोटासा किल्ला काय शाहबुद्दीन खानला, मुघलांना जिंकता येईना. औरंगजेबाने बोलवून घेतलं, जा बाबा आता तुझा काय उपयोग नाही. त्याच्याऐवजी पाठवलं फतेह खानला. नावातच फतेह. फतेह खान आदल्या रात्री बसला. काय करायचं काय करायचं? 2-2.5 वर्ष झाली. एवढे मातबर सरदार आले, कोणालाच घेता येईना. काय करायचं? मिटिंग घेतली आदल्या रात्री. मिटिंग चालू होती. त्यात एक याडा होता. ते याड्याने एक उपाय सुचवला. तो म्हणाला, हुजूर, जर आपण ह्या किल्ल्या एवढाच जर आपण काहीतरी उंच किल्ला बनवला तर, कुठला तरी लाकडा बिकडाचा. म्हणतो, अरे वा, भारी आयडिया आहे. फतेह खानाने काय केलं? आजूबाजूची सगळी झाडं तोडली. गेले 1-1.5 महिना झाडच तोडत होता. आणि त्यांनी बांधली माची. अशी लाकडाची त्यांनी माची बांधली. बरोबर किल्ल्या एवढी माची बांधली. त्याच्या समोरच, किल्ल्याच्या समोरच लाकडाची माची बांधली. 3 महिने तो माची बांधत होता. किल्ल्या एवढा बांधायचा, लाकडं तर लागणारच. झालं. सगळ्या तोफा बिप्या वर चढून ठेवल्या. म्हणाला आता बरोबर नेम लागल. झाली, सगळी तयारी झाली. तोफा बिपा वर चढवल्या. थोडेसे सैनिक वर चढवले. ओके. दुसऱ्या दिवशी तोफा टाकायच्या आहेत. आदल्या रात्री निवांत झोपले. पुन्हा त्या रात्री मावळी गडावरून खाली आली. कापाकापी झाली. कापाकापी झाली. इकडे तिकडे हाणामारी झाली आणि परत मावळी गडावरती निघून गेले. फतेह खान चिडला. म्हणाला, थांबा आता तोफाच टाकतो. तोपर्यंत दुसरा म्हणा, थांबा जरा, दिवस होऊ देऊ. सकाळी 6 वाजले की आपण तोफ गोळी घालू. आपण तोफ गोळी आणू. सकाळ झाली. तोफा चढवा. तोफा गोळा भरायला सुरुवात झाली. आणि तोफा या उडवणार तेवढ्यात याच्या खाली स्फोट झाला. ही जी माची उभारली होती ना, स्फोट झाला आणि सगळं खाली कोसळलं. सगळं खाली कोसळलं. फतेह खान म्हणतो, फतेह खान इकडे उभारला होता. काय झालं? काय नाही, आदल्या रात्री मराठी आले होते, त्यांनी इथं सुरुंग लावून गेले. सगळी जेवढी मेहनत 3-4 महिने चालू होती सगळी विनोदी घटना घडली. काय झालं? ह्या सगळ्या मुघलांना वाटलं की मराठी येतात, कापून जातात, वाट लावून जातात, वरती भूतभीत आहे की काय? त्यांच्याकडे कुठली तांत्रिक शक्ती आहे की काय? एवढासा किल्ला घ्यायला एवढा वेळ का लागतोय? एक जण म्हटलं, आपण एका तांत्रिकाला बोलू, मांत्रिकाला बोलू. मांत्रिक म्हणतो, ठीक आहे, माझ्या मंत्राने हा किल्ला तुम्हाला एका दिवसात घेऊन दाखवतो. त्यासाठी एक साप पाहिजे. पण साप कसला? सोन्याचा. मला सोन्याचा साप बनवून द्या. ठीक आहे म्हटला, तुला सोन्याचा साप बनवून देतो. मांत्रिकाला सोन्याचा साप बनवून दिला. मंत्रतंत्र करत सगळे गडावर जायला निघाले. अर्ध्यापर्यंत गडावर गेले. कोणी वरून काही प्रतिकार कराना. हा म्हणाला, आलो की नाही आपण वर? बघा माझ्या मंत्राचा प्रभाव पडतोय.
वरती गेले, साप घेऊन आला तो माणूस वरती, तो माणूस पुढं, बाकी सगळे मुघल पाटी, तो माणूस पुढं, बाकी सगळे मुघल पाटी, साप असा हातात घेऊन निघाला. टोकावर पोहोचणार तेवढ्यात एक भरकन दगड आला, छाताडावर बसला. एवढा मोठा दगड छातावर बसला, विवळत पडला बिचारा मांत्रिक. साप एकीकडे, मांत्रिक एकीकडे, वर सगळे गोफणीने दगड मारत होते. काय झालं कोणालाच काही कळना. सगळ्यांची डोकी फुटली. सगळे मुघल सैनिक परत पाठी फिरायला आले. असे गेले 5 ते 6.5 वर्ष हा किल्ला मराठ्यांनी झुंजवत ठेवला होता, फक्त डोकं लावून. एकाही मुघलाला वरती येऊन दिलं नव्हतं. ही होती मराठ्यांकडे दृढ निश्चय, मराठ्यांची ताकद. डोक्याने लढायचं, जेव्हा सैनिक कमी असेल तेव्हा डोक्याने लढायचं. औरंगजेब कपाळाला हात लावून बसला. त्यांचा एक किल्ला घ्यायला एवढे वर्ष लागतात, 350 किल्ले कसे रे घ्यायचे आता.